मर्यादेमध्ये राहूनसुद्धा सुंदर दिसतायत, त्यासाठी शॉर्ट्स घालणं गरजेचं नसतं. होय, मी मुलगी आहे जुन्या विचाराची, कारण मला आपली संस्कृती जपायला आवडते. हाय, वर्षाच्या किचनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर चला, आज मी बनवणार आहे मँगो मस्तानी. त्यासाठी मी पहिले 2 आंबे घेतले, ते मस्तपैकी धुवून घेत आहे. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने आंब्यामधला पल्प काढून घ्यायचा. आपण ज्युसरच्या भांड्यामध्ये किंवा डिशमध्ये पण काढून घ्यायचा. आंबा चांगला पिकलेला असला पाहिजे आणि तो पिकून चांगला मुरला पाहिजे. मग आंब्याचा स्मेल पण चांगला येतो आणि टेस्टला पण एकदम ओरिजिनल आंबा लागतो. त्यासाठी आपल्याला मग जास्त साखर पण टाकायची गरज नाही पडत. आंबा कट करून झाल्यावर तो ज्युसरच्या भांड्यात घेतला मी. त्यानंतर मग ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम हे कट करून घेतले. त्यासाठी मी फ्रीजमध्ये अर्धा कप दूध गरम करून थंड होण्यासाठी ठेवलं आहे. आईस्क्रीमचा व्हॅनिला फ्लेवर मी शॉपमधूनच विकत आणलेला आहे. त्यानंतर मी ज्युसरच्या भांड्यात आंब्याचे पीस घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 छोटी वाटी साखर टाकली, वेलची, जायफळ टाकलं व अर्धा कप दूध टाकलं. मग त्याच्यामध्ये व मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. जास्त वेळ पण बारीक नाही करायचं, फक्त 15-20 सेकंदच बारीक करायचं. चला सर्व करूया. एक काचेचा कप घेतला, त्याच्यामध्ये सर्वप्रथम मँगोचा ज्यूस टाकला. त्यानंतर काजू बदाम टाकायचे. कर बंद. त्यानंतर आंब्याचे पीस टाकायचे छोटे छोटे. त्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम टाकायची. त्याच्यावर परत आंब्याचा ज्यूस टाकायचा. आणि काजू बदाम आंब्याचे पीस